हाय फ्रेंड्स, आता आपण शिकूया लेटस मेजर म्हणजे चला मोजमाप करूया. लर्न शिकूया. पार्ट ऑफ अवर बॉडी यूज्ड फॉर मेजरिंग लेंथ म्हणजे आपल्या बॉडीचे पार्ट्स वापर करून आपण लेंथ मोजायचे म्हणजे लांबी. आता मेजरिंग विथ 4 फिंगर्स हा आपला हात आहे, याचे 1 2 3 4 फिंगर्स आहेत. याचा वापर करून आपल्याला मेजरमेंट करायचे. जसं की आपण इथे आता ही बुक आहे, तर ह्या बुकची लेंथ किती आहे म्हणजे ह्या एका पेजची, तर आपण अशी मेजर करूया 1 2 आणि 3 म्हणजे 3 वेळा आपण काउंट केलं तेव्हा ही एक पेजची लेंथ आपण मोजली, म्हणून याला आपण 3-4 फिंगर्स असं म्हणू शकतो. असंही मोजायचं असतं. फिंगर्स आर केप्ट क्लोज टुगेदर, याच्यामध्ये आपण फिंगर्स अशा जवळ ठेवतो आणि ह्या 4 बोटांच्या साह्याने आपण मोजतो. तसंच मेजरिंग विथ ए क्युबिट. आता क्युबिट म्हणजे काय, तर तुम्ही तुमचा हात जर असा ठेवला खाली जमिनीवर आणि तुमच्या जे मोठं बोट आहे म्हणजे हे उंच बोट, इथून ते तुमचा कोपर, या कोपरापर्यंतचं जे अंतर आहे याला क्युबिट म्हणतात. आणि अशा तऱ्हेने आपण मेजर करू शकतो जेव्हा आपल्याकडे स्केल नसेल तेव्हा. तसंच मेजरिंग विथ ए फूट. आता तुमचा हा जो पाय आहे, तर पायाचा पुढचा अंगठा आणि टाच या अंतराला फूट म्हणतात. आणि फूटच्या साहाय्याने आपण काही वेळेला मेजरमेंट करू शकतो जेव्हा आपल्याकडे स्केल नसते किंवा मेजरिंग टेप नसतो तेव्हा. तसेच मेजरिंग विथ अ स्पॅन. आता तुमचं जी ही हात आहे, तर असं स्ट्रेच करायची, ही बोटं सगळी स्ट्रेच करायची, पूर्ण ताणायची आणि ताणल्यानंतर इथून इथंपर्यंतचं अंतर याला म्हणतात स्पॅन. हा झाला एक स्पॅन. आणि असा पुढं अंतर मोजत जायचं. फिंगर्स आर स्प्रेड आउट म्हणजे अशी पसरलेली असतात फिंगर्स. आता आपण शिकूया मेजरिंग विथ ए पेस. तुम्ही पाऊल टाकता, हे पहिला एक पाय टाकला आणि त्याच्यानंतर पुढचा पाऊल टाकला की त्याच्यातलं हे जे डिस्टन्स आहे चालताना, तर ते पेस म्हणून पेस म्हणून ओळखलं जातं. याच्यावर थोडंसं एक एक्झरसाइज दिलेला आहे, तो आपण शिकूया. 1. मेजर द लेंथ ऑफ युअर नोटबुक विथ युअर 4 फिंगर्स. आता तुमच्याकडे एक नोटबुक असेल तर त्याची 4 फिंगरच्या साह्याने त्याची लेंथ मेजर करायची. आता मी ते तुम्हाला नोटबुकच्या ऐवजी या बुकचं हे पेज जे आहे ह्या पेजची मेजरमेंट करून दाखवलेली आहे 4 फिंगरच्या साह्याने. जसं की 1 2 आणि 3 म्हणजे इथे येईल 3. द लेंथ ऑफ माय नोटबुक इज 3-4 फिंगर्स. सेकंड आहे मेजर द लेंथ ऑफ युअर बेडशीट विथ युअर स्पॅन ऑफ हँड. मेजर काय मेजर करायचं आहे, लेंथ ऑफ युअर बेडशीट. तुमची जी बेडशीट आहे घरातली त्याची लेंथ तुमच्या स्पॅन ऑफ हँड म्हणजे कसं, हे असं तुमची बोटं अशी स्प्रेड आउट करायची आणि हे अंतर असं मोजत जायचं. द लेंथ ऑफ माय बेडशीट इज. आता माझ्या बेडशीटची लेंथ मी मोजली तर ती किती निघत आहे, 15 स्पॅन्स आहे. तर तुमच्या बेडशीटची लेंथ तुम्ही मोजा पाहू आणि इथे लिहा. तसंच थर्ड आहे मेजर द लेंथ ऑफ युअर रूम बाय युअर फूट. आता ही तुम्ही ज्या रूममध्ये बसला आहात तर तुमच्या फूटच्या साह्याने त्या रूमची लेंथ मेजर करायची. तर म्हणजे अशी म्हणजे तुमचं हे पहा, हे अशी फूटच्या साह्याने. आता माझ्या रूमची मी लेंथ मेजर केली माझ्या फूटच्या साह्याने, तर ती 18 फीट आहे. तर तुमची मेजर करून लिहा.